रिटायर्ड निवृत्त झाले आणि सकाळी देवासाठी फुले तोडायला जाऊ लागली. रस्त्यातच एकीने म्हटले, तुम्हाला वेळ आहे म्हणून असे फुले तोडायला फिरू शकता. तिचा म्हणण्याचा सूर असा होता की खूप फावला वेळ आहे तुमच्याकडे, म्हणून ही रिकामे कामे तुम्ही करू शकता. मी तिला म्हणाले, बाई गं, हे काही वेळ जात नाही म्हणून फुलं तोडत नाही, तर ते माझ्या आयुष्यातील बकेट लिस्टमधील इच्छा होती, जी मी संसार, मुलांची जबाबदारी, नोकरी यामुळे पूर्ण करू शकले नाही. आता मी 60नंतर निवृत्त झाल्यानंतर मी माझी बकेट लिस्टची इच्छा पूर्ण करते आहे. फुले तोडणे हे काही माझ्यासाठी निव्वळ वेळ जात नाही म्हणून करायचे काम नव्हते किंवा तो धार्मिक विधीचा भाग म्हणून करायचे काम नव्हते. माझ्यासाठी तो एक योगाभ्यास आहे. सकाळी लवकर उठून देवाची फुले तोडणे हा एक उत्तम शारीरिक आणि मानसिक योगाभ्यास आहे. यामुळे आपण सकाळी लवकर उठतो. पहाटेची हिरवळ आणि रंगीबेरंगी फुले डोळ्यांना आराम देतात. प्रत्येक झाडाचा रंग वेगळा, प्रत्येक झाडांच्या पानांचा हिरवा रंग वेगळा. आता बघा, जास्वंदीचं पान, त्याचा हिरवा रंग वेगळा. कण्हेराचं पान, त्याचा हिरवा रंग वेगळा, त्याचा फुलाचा रंग वेगळा. दूध मोगऱ्याचं पान, त्याचा हिरवा रंग वेगळा, त्याच्या फुलांचा रंग वेगळा, त्याची कोमलता वेगळी, त्याचे सौंदर्य वेगळे. तगरीच्या फुलांचं पान, झाडाचं पान, त्याचा हिरवा रंग वेगळा, त्याचा फुलं वेगळे, त्याचा रंग वेगळा. गुलाबाच्या झाडाच्या पानांचा रंग वेगळा, त्याची कोमलता वेगळी, गुलाबाच्या फुलांचं सौंदर्य वेगळं. प्रत्येक झाडाचा हिरवा रंग वेगळा, तो आपण निरीक्षण करतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होते. हिरवा रंग डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करते. रंगीबेरंगी फुले, तगरी, जास्वंद, दूध मोगरा आणि फुलांची कोमलता, पानांचा थंडावा आपले मन शांत करते. फुलांचा नैसर्गिक सुगंध मनाला प्रसन्न करतो. सकाळी वातावरणात ओझोन आणि ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. फुले तोडताना आणि आपण बनवलेल्या बागेत फिरताना आपण नकळत दीर्घ श्वास घेतो. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. हे एक नैसर्गिक प्राणायामासारखेच आहे. प्राणायामाचे फायदे आपल्याला माहीतच आहे. प्राणायामामुळे मानसिक आरोग्य सुधारते, श्वसन संस्थेचे, हृदयाचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, ताणतणाव कमी होतो. फुले अलगदपणे तोडताना हातांच्या बोटांची आणि मनगटाची हालचाल होते. फांदीवर फुलं असतील तर हात वर करणे किंवा खाली पडलेली फुले उचलण्यासाठी वाकणे, यामुळे पाठीचा कणा आणि स्नायू लवचिक होतात. फुले निवडताना आपले पूर्ण लक्ष त्या फुलांच्या रंगावर, सुगंधावर आणि कोमलतेवर असते. हा बाहेरच्या जगापासून काही काळ संपर्क तोडून स्वतःशी आणि निसर्गाशी जोडले जाण्याचा क्षण असतो, जो ध्यानाइतकाच प्रभावी आहे. म्हणजे यात ध्यान साधना पण होते व मेडिटेशनचे फायदे तर सर्वांना माहीतच आहे. यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, मनाला शांती देते आणि स्फूर्ती देते. तेव्हा अगदी वेळात वेळ काढून याला वेळ द्या, कारण सकाळी लवकर उठून देवाची फुले तोडणे हा निव्वळ धार्मिक विधी नसून तो एक उत्तम शारीरिक आणि मानसिक योगाभ्यास आहे.